नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. डेली 2.0 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. धर्मवीर ठाण्याच्या गीतातून आनंद दिघेंना सुरांची आदरांजली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधत त्यांच्या कार्याला आणि विचारांना सुरांची आदरांजली वाहणारे धर्मवीर ठाण्याचं हे गीत साकारण्यात आलं असून या गीताचं अनावरण शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी खासदार नरेश म्हस्के, ठाणे महापौर शर्मिला पिंपळकर, महिला आघाडीच्या प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ठाण्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे धर्मवीर आनंद दिघे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळखले जात. सामान्य नागरिकांशी असलेला जिव्हाळा, सामाजिक कार्य, हिंदुत्वाची भूमिका आणि शिवसेनेच्या संघटनात्मक विस्तारासाठी त्यांनी केलेलं कार्य आजही शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी मानलं जातं. दिघे यांच्या कार्याची, याच विचारांची आठवण करून देण्यासाठी त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं हे गीत तयार करण्यात आलं आहे. शिवसेना लातूर जिल्हाप्रमुख सचिन दाणे यांच्या संकल्पनेतून धर्मवीर ठाण्याचा या गीताची निर्मिती करण्यात आली आहे. दिघे साहेबांच्या कार्याचा वारसा आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या गीतातून करण्यात आला आहे. भगव्याचा स्वाभिमान, शिवसेनेची निष्ठा आणि दिघे साहेबांप्रती असलेली शिवसैनिकांची भावना या गीतातून व्यक्त करण्यात आली आहे. या गीताला विक्रम कोतवाड यांनी आवाज दिला असून विनायक राठोड यांनी संगीतबद्ध केलं आहे. गीतलेखन महादेव ढमणे यांनी केलं असून व्ही ट्यून्स संगीत स्टुडिओ लातूर येथे संगीत निर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमाला शिवसेनेचे सचिव संजीव मोरे यांचं विशेष सहकार्य लाभलं. धर्मवीर ठाण्याचं हे गीत लवकरच विविध डिजिटल व्यासपीठांवर प्रदर्शित होणार आहे. तसंच व्हिडिओ गीतांची देखील निर्मिती होणार आहे, असं सचिन दाणे यांनी सांगितलं. दिघे साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त साकारण्यात आलेलं हे गीत त्यांच्या कार्याला वाहिलेली भावपूर्ण संगीतात्मक आदरांजली ठरणार असून त्यांच्या आठवणी आणि विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बस प्रवासातील सोन्याच्या बांगड्या चोरीचा पर्दाफाश, 3 सराईत आरोपी जेरबंद. ठाण्यात बसमध्ये प्रवासादरम्यान महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरणाऱ्या 3 सराईत आरोपींना गुन्हे शाखा घटक 1 अटक केली आहे. या आरोपींकडून तब्बल 20,53,000 रुपये किमतीच्या 130 ग्रॅम वजनाच्या 6 सोन्याच्या बांगड्या हस्तगत करण्यात आल्या असून या कारवाईत ठाणे पोलीस आयुक्तालयातील 6 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. 20 जुलै रोजी दुपारी सुमारे 2:10 कल्पना शिरीष पाटणकर या लुईसवाडी बसस्टॉपवर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उजव्या हातातील सोन्याची बांगडी चोरली होती. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1 कडून सुरू असताना पोलिसांनी घटनास्थळी आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईनं तपासणी केली. त्यानंतर मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे सापळा रचून कपिल सुरेश तिंडेंगे आणि पौर्णिमा सुरेश तिडंगे उर्फ कल्लू यांना 3 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर दीपक वतन अभंगे याला 21 ऑगस्ट रोजी ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली. पोलीस कोठडीदरम्यान करण्यात आलेल्या तपासात या आरोपींनी नौपाडा, ठाणेनगर आणि राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचे एकूण 6 गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं. या 6 गुन्ह्यांमधील चोरीच्या 130 ग्रॅम वजनाच्या 6 सोन्याच्या बांगड्या पोलिसांनी जप्त केल्या असून त्यांची किंमत एकूण 20,53,000 रुपये आहे. या आरोपींकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट करत आहेत. क्लस्टर कंपनीला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं धडक मोर्चा. ठाणे शहरातील क्लस्टर योजनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला आहे. खासगी कंपनी क्लस्टर डेव्हलपमेंट संदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार देऊन लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या महासभेचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. याच मुद्द्यावर आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ठाण्यात धडक मोर्चा काढण्यात आला. ठाण्यातील 3 हात नाका येथून क्लस्टर कार्यालयापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं हा धडक मोर्चा काढण्यात आला.
मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. क्लस्टर डेव्हलपमेंटबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार खाजगी कंपनीला देण्यात येणार असल्याचा आरोप करत त्यामुळे ठाणे महापालिकेच्या महासभेचे अधिकार संपुष्टात येतील आणि लोकप्रतिनिधींचं अवमूल्यन होईल असा दावा आंदोलकांनी केला आहे. महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहाचा अपमान असून प्रशासकीय व्यवस्थेवर अविश्वास दाखवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोपही करण्यात आलाय. विशेष म्हणजे पोलिसांनी मोर्चासाठी परवानगी नाकारल्याची माहिती असतानाही हा मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोर्चा मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गेली बऱ्याच गोष्टींवरती त्यांना सोडा या अधिकाऱ्यांचं बिचाऱ्यांचं काय गरीब अधिकारी त्यांना माहित पण नाही. एक महत्वाचा मुद्द्यातून लक्षात आलं की 50% मालकी हक्क नसतानाही तिथे लोक जातात आणि LOI दिला कोणाच्या अधिकारावर, तो LOI दिला, तो LOI घेऊन घुसतो. आता माझंच आहे, मीच करणार आहे, आता तुम्ही घरी खाली करा. अरे काय आहे, गरिबांचं तोंड दाबूनच टाकायचे आहेत का तुम्हाला? 2 चांगल्या शाळा तोडल्या, आरोग्य केंद्र तोडून टाकलं आमच्या मानपाड्यामध्ये. काय चाललंय समजतच नाही. जे LOI म्हणजे LOI घेऊन जातात आणि तिथे लोक जातात, ते महानगरपालिकेचे आम्ही कर्मचारी आहे म्हणून त्यांच्याकडे खोटे बिल्ले आणि हे असतात गळ्यामध्ये. म्हणजे जे जंतर मंतरवर दिसतं ना, लाठीमार करताना ते कोण फालतू गुंड आणले होते, पोलिसांच्या मध्ये उभे राहून तेच लाठ्या मारत होते. अशी परिस्थिती ठाण्यामध्ये सुरू आहे. दुसरा एक विषय असा आहे की जो पहिलाच क्लस्टर सुरू झाला त्याच्यावर TDR पण साहेब जनरेट झाला आणि माझ्या बातमीनुसार 8चा TDR जनरेट झाला. तो TDR विकलाही गेला. नेपच्यून नावाची कंपनी आहे, नेपच्यून, चांगला आवडतं आपल्या. आणि जे हे विचारतात की ह्याच्या मागे कोण आहेत, तर ते 2 लोक ह्या सगळ्या क्लस्टरच्या मागे आहेत आणि त्यांची नावं पुढच्या 10-15 दिवसात आज ना उद्या जे सगळे हे सगळे माझ्या भाषेत सांगायचं तुम्ही चालवा, हागलेलं वरती येतच. चला माहिती हक्क द्या बस. ठाण्याच्या गोविंदा पथकांची मुंबईच्या मक्तेदारीला थरारक आव्हान. दहीहंडी उत्सवाची पंढरी मानल्या जाणाऱ्या ठाण्यात गेल्या काही वर्षांपासून ठाणे हे राज्यातील प्रमुख आकर्षणाचं केंद्र बनले. लाखो रुपयांपासून कोट्यावधी रुपयांपर्यंतची बक्षिसं, मोठ्या राजकीय नेत्यांच्या आणि सिने कलाकारांची उपस्थिती आणि हजारोंच्या संख्येने जमणारे नागरिक यामुळे ठाण्यातील दहीहंडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. विशेष म्हणजे आत्तापर्यंत उंच थरांच्या बाबतीत मुंबईतील गोविंदा पथकांचं वर्चस्व राहिलं असलं तरी यंदा ठाण्यातील गोविंदा पथकांनी या मक्तेदारीला आव्हान देण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. ठाण्याचा राजा आणि सिपितला गोविंदा पथकानं सरावालाच 9 थर लावून नव्या विक्रमाची तयारी सुरू केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडी उत्सवात 9 आणि 10 थर रचण्याचं आव्हान मुंबईतील अनुभवी गोविंदा पथकांकडून केलं जात आहे. यामध्ये मुंबईच्या जय जवान पथकाचं नाव आघाडीवर आहे. मोठ्या उंचीचे थर रचण्यासाठी आवश्यक असलेला अनुभव, सराव, समन्वय आणि शारीरिक तयारी यामुळे मुंबईतील काही पथकांनी आपलं वर्चस्व निर्माण केले. त्यामुळे मोठ्या रकमेची ठाण्यात बक्षिसं मिळवण्यासाठी मुंबईतील गोविंदा पथकं आघाडीवर असतात. गेल्या वर्षी ठाण्याच्या खोपटचा राजा या गोविंदा पथकाने देखील 9 थर रचून विक्रम केला होता. त्यामुळे यावर्षी दहीहंडी उत्सवापूर्वी ठाण्यातील वातावरण काहीसं वेगळं दिसतंय. ठाण्यातील ठाण्याचा राजा आणि सिपितलाव या 2 गोविंदा पथकांनी सरावादरम्यानच 9 थर रचण्यात यश मिळवत मुंबईच्या पथकांना थेट आव्हान दिले. त्यामुळे यंदाच्या दहीहंडीमध्ये ठाण्याच्या गोविंदांकडून विक्रमाला गवसणी घालण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 9 थरांचा सराव हा केवळ उंची गाठण्याचा प्रयत्न नसून त्यामागे मोठी तयारी असते. प्रत्येक गोविंदांचा समतोल, थरातील स्थान, एकमेकांशी असलेला समन्वय आणि योग्य वेळी हालचाल करण्याची क्षमता याला मोठं आव्हान असतं. त्यामुळे प्रत्यक्ष दहीहंडीच्या दिवशी 9 किंवा त्यापेक्षा अधिक थर रचण्यासाठी ठाण्याच्या गोविंदा पथकांकडून अनेक दिवसांपासून कसून सराव केला जात आहे. ठाण्यात दहीहंडीला मिळणारी मोठी बक्षिसं आणि वाढती लोकप्रियता यामुळे स्थानिक गोविंदा पथकांमध्येही स्पर्धात्मक भावना वाढली होती. त्यामुळे यंदा ठाणे विरुद्ध मुंबई असा थरांचा थरार पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ठाण्याचा राजा गोविंदा पथकाला यंदा 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या 6 महिन्यांपासून दहीहंडीच्या सरावाला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी टेंबीनाका येथे 9 थर यशस्वीपणे लावले होते. यंदा ठाण्याचा राजाचा उद्देश प्रत्येक ठिकाणी 9 थर यशस्वीपणे लावून ते सुरक्षितपणे उतरवण्याचा असल्याचं सांगण्यात आले.
ठाण्यात मुंबईसह इतर ठिकाणाहून मोठमोठी गोविंदा पथकं येतात आणि मोठे थर लावतात. मात्र यंदा ठाण्यातील गोविंदा पथकांचं वर्चस्व वाढताना दिसत आहे. दादा, दरवर्षी ठाण्यामध्ये जे काही दहीहंडी उत्सव होतो, या दहीहंडी उत्सवामध्ये आपण पाहतो की मुंबईचे सर्वच मंडळ येऊन पथकं येऊन नवथर लावतात. मात्र यंदा कोकणचा राजा गोविंदा पथकाने देखील नवथर लावण्याचा मानस ठेवलेला आहे. मागच्या वर्षी देखील नवथर लावलेले आहेत. यावर्षी नेमकी काय संकल्पना असणार आहे, काय नेमकं स्वप्न आहे? पहिली गोष्ट, आमचं जे मंडळ आहे त्यावेळेचं 70 वर्ष पूर्ण होत आहेत. तर आमच्या मंडळाचा संकल्प एकच असते, जेवढे आम्ही प्रॅक्टिस करतो तेवढेच आम्ही थर रचतो, त्याच्यावरती आम्ही विचार पण नाही करत. यावर्षी पण आम्ही जे गेल्या वर्षी ते 5 वेळेला नवथर लावले, तर यावर्षी पण आमची इच्छा आहे की याच्यापेक्षा जास्त आम्ही या ठाण्यामध्ये जे प्रमुख हांडे आहेत तिथे नवथर लावायचा प्रयत्न करणार आणि यशस्वी करणार. कशा प्रकारे प्रॅक्टिस सुरू आहे? कारण प्रत्येक वेळेस मुंबईचे पथकं येऊन इथे मानाच्या हंड्या फोडताना पाहायला मिळतात. यंदा कोणकोणत्या मानाच्या हंड्यांना आपण उपस्थित लावणार आहे? पहिली गोष्ट, ह्याच्यामध्ये मुंबई आणि ठाणे काय हे नाही आहे. सर्वजण आपल्या आपल्या मंडळासाठी म्हणजे जेवढे मेहनत करतात ते प्रत्येक मंडळ आपला बघतो की आपल्या मंडळाचा जे दहीहंडी सराव आहे का, आपला जे त्याशी दहीहंडीचे आपण सराव म्हणजे लावतो तर ते यशस्वी पूर्ण करणं हे प्रत्येक मंडळाचं स्वप्न असतं. तर आपल्या या ठाण्यामध्ये जे आपले प्रमुख हंडे, टेंबीनगेची हंडी, गोकुळ हंडी, संस्कृती हंडी, परत मनसे हंडी, या प्रमुख ठिकाणी आपलं जे मंडळ आहे तिथे प्रमुखाने जातो व आपले थर रचण्याचा प्रयत्न करतो. साधारण नवथराची रचना करत असताना त्या फिलामेंटची रचना कशा पद्धतीने आपल्या मंडळाची असते? पहिली गोष्ट तर आपलं जे ठाण्यामध्ये जे गोविंदा आहे हे सार्वजनिक गोकुळाष्टमी उत्सव हा जुना गोविंदा आहे. दुसरी गोष्ट, आम्ही आपलं मंडळ जे थर रचतो हे आपल्या जुन्या स्टाईलने आम्ही रचतो व जे पिरॅमिड असतात जेवढं आपलं जे सराव असतो आणि ते रचना आमची जी दरवर्षीची असते ती नेहमीप्रमाणे सेम असते. हे सर्व ठाणेकरांना माहिती आहे आणि बाकीच्या गोविंदा पथकांना माहिती आहे. त्याचप्रमाणे आम्ही थर रचण्याचा प्रयत्न करतो. एकंदरीत किती मुलांचा सहभाग या संपूर्ण उत्सवाच्या दरम्यान आपल्या मंडळाशी असतो? या आपल्या पूर्ण गोविंदाच्या वेळी 600-700 पोरांचा मॉप असतो व तो यशस्वी आपण पूर्ण जसं गोविंदा आपण दरवर्षी जसं ठाण्यामध्ये घेऊन जातो तसंच आम्ही प्रत्येकाची पोराची काळजी घेऊन आम्ही त्यांना आणायचा प्रयत्न करतो. अशाच विविध घडामोडींची माहिती घेण्यासाठी डेली 2.0ला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.